2 तारीख आहे आज. म्हणजे आज सकाळी 2 वाजेला निघालोय. रात्र म्हणावं का सकाळ म्हणावं काही कळत नाही. बरं ठीक आहे, रात्री 2 वाजता निघालोय. झोप झालेली नाही. आता इंदोर जवळ आहे. इंदोर फक्त 60 किलोमीटर्स आहे. रस्ता बाप मक्खन रस्ता आहे. आता बघू शकता घाट इतका क्लास घाट आहे ना. बाईक वरती इतकी मजा येईल कॉर्नरिंग करायला. पण विषय असा आहे, हे ट्रकवाला त्यांची अय्या करतच राहतात रस्त्यात. त्यांना काही कळतच नाही भाई. नुसता पोलीसचा सायरन वाजू राहिलो वास मी. टाव 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 टाव. सरक भाऊ सरक, जागा दे. हा बाय, आता या माणसाला आहे ना हळू चालायचं होतं. काय गरज आहे त्यांनी या लेन मध्ये चालायची? त्यांनी या लेन मध्ये चालला असतं ना भाई. तो इथं डायव्हर्जन आहे. काय गरज आहे डायव्हर्जनची काही कळत नाही मला. हा भाई, मध्ये मध्ये नाशिकच्या बाहेर निघालो ना, इतकं डायव्हर्जन होतं ना. आपला आडगाव नाक्याच्या रस्त्यावर काम चालू आहे, सिमेंट रोड होतोय. इतके डायव्हर्जन आहे भाई. वैतागलो होतो तिथं. पण मी सकाळी 1-1.5 तास तर मला नाशिक मधनं बाहेर निघायला आलंय. घाट तर बघा, ओल्ड कसारा घाट वाटतंय. पहिले कसारा घाट असाच दिसायचं. नंतर गव्हर्नमेंटने मध्ये ते जाळी वगैरे लावल्या, थोडंफार तोडलं, रस्ता चांगला बनवला. चल भाऊ, ऑफ रोडिंग करू. चल चल, टाक 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 टाक. त्याच्या मागे ना भावेश आणि गाडगी लिहिले. काय वाटतं तुम्हाला? भावेश आणि गाडगी भाऊ बहीण होते का पती पत्नी होते? कमेंटमध्ये नक्की सांगा. जे पण कोणी सापुताराचा नगरसेवक किंवा खासदार आमदार असेल, त्यांनी यार असे MP सारखे तरी रस्ते बनवा यार. शेंदवा घाटासारखे वैतागून जातो सापुताराला. दर महिन्याला आम्ही जातो यार कुबेरला. ठीक आहे यार, कॉर्नर मारायला मजा येते मस्त एकदम सनसनाट. पण भाई जे खड्डे नंतर, अरे आत्ताच गेलो होतो मी. जे पण कोणी माझे व्हिडिओज बघत असेल, सगळ्यांना नम्र विनंती आहे का तुमचं जर 18 वर्ष कंप्लीट असेल तरच तुम्ही व्हिडिओ बघा. भले तुम्ही बाई आहे, माणूस आहे किंवा मधला आहे, चालेल, काही हरकत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त शिव्या दुसरं काय ऐकायला भेटणार नाही. मध्य प्रदेश में आपका हार्दिक स्वागत है. एकदम सुखरूपात महादेवाचे दर्शन झाले. आता उज्जैनच्या मंदिरातून बाहेर निघालो आता महाकालच्या. आणि चामुंडा माता मंदिरच्या कॉर्नरला आहे मी आता. इथून पुढचा प्रवास प्रयागराज. ते आपण म्हणतो ना का देवाची इच्छा असेल तरच दर्शन होऊ शकतो तुमचं. मग तुम्ही किती पैसे भरा का फ्रीमध्ये या. पण आज आमच्याकडे टाईम कमी होता आणि आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता. मग VIP तिकीट घेतली आम्ही. ऐकलं VIP तिकीटमध्ये सुद्धा 1-1 तासाची 1.5 तासाची लाईन आहे. पण जशी तिकीट घेतली तशी गर्दी कमी झालेली होती आणि 5 मिनिटात आमचे दर्शन झाले. द वे टू प्रयागराज. देखते अभी, गर्दी तो बहुत है, रास्ते में ट्रैफिक जाम है. A few moments later. 2 घंटे का पूरा ट्रैफिक है. पूरा भीड़ है प्रयागराज रोड पर.
1 eternity later. फाइनली 2 घंटे के बाद ट्रैफिक क्लियर हुआ. इवन पुलिस वाले भी अटके थे ट्रैफिक में और जेठालाल चालू है. मजे ही मजे. जलवा है हमारा. Years later. फाइनली राजस्थान में एंटर हो गए. अभी कुछ किलोमीटर्स बाकी है. अभी भी 400 किलोमीटर्स. खाटू श्याम जी जा रहे हैं अभी दर्शन के लिए. एक हेडलाइट बंद हो गया था बट उसको हिलाने के बाद वापस चालू हो गया. और बाहर फॉग बहुत है. आप देख सकते हो वीडियो में फॉग दिख रहा है. चलो देखते हैं. अभी ओवरनाइट ड्राइव है. ग्वालियरच्या रोडावर आहे. मस्त एकदम भारी रोड आहे. झाले प्रयागराजचे दर्शन. आता ग्वालियर पर्यंत पोहोचलोय. खूप घाईघाईमध्ये दर्शन केले पण चांगले VIP दर्शन झाले. तर नेक्स्ट डेस्टिनेशन खाटू श्यामजी. चला मग जाऊया खाटू श्यामजी. दिस इज जयपूर. एका सिग्नल साठी कमीत कमी 5 ते 6 वेळा थांबलोय. इतका भयानक ट्रॅफिक आहे इकडं. आणि लोक तर भाई काय गाड्या चालवतात. कुठेही घुसता यांच्या आईच्या गावात पाय घालून. आणि तुम्ही रिक्षावाले असे आहे ना भारतात कुठेही जा तुम्हाला रिक्षावाले त्यांचे भाऊबंदच दिसतील. नाशिकचे पण रिक्षावाले असे चालवतात आणि मुंबईचे पण. आणि आता हे जयपूरला आलो इथले पण. अजून याच रोडावर आहे मी. तोच सिग्नल. त्याच्या मागे पण 3 ते 4 सिग्नल लागले या ठिकाणी. नुसता सिग्नलच सिग्नल आहे भाई. अभी मजा आएगा ना भिड़. बिग सिटी जयपूर. जय हिंद जय भारत. कॉन्स्टंट आतापर्यंत साधारण 1800-1850 किलोमीटर गाडी चालवली. अजून 450 किलोमीटर चालवायची अहमदाबादपर्यंत. गाडी कम्फर्टेबल आहे. माणसाच्या पाठीमागं दम पाहिजे तेवढं गाडी चालवायचं बस. आणि तुमची सीट कम्फर्टेबल पाहिजे. तशी आपली ही ट्रिप चांगलीच झालेली आहे. नाशिक ते उज्जैन महाकालचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर आपण गेलो प्रयागराज अलाहाबाद. तिथून ग्वालियरवरनं खाटू श्याम जयपूर मार्गे. जयपूरमध्ये झाली होती गाडीची 2 पंक्चर पण ठीक आहे लवकर आवरलं. आणि त्याच्यानंतर आता खाटू श्यामपासून निघालो आहे डायरेक्ट अहमदाबाद वाया अजमेर आणि उदयपूर. आता अजमेरला तर काय जायची इच्छा नाही. लांबूनच बाय बाय. आणि उदयपूर जर रात्रीच्या रात्री निघून जात असेल तर त्यांनाही बाय बाय. पुढच्या बाईक ट्रिपमध्ये त्यांना बघू आपण. म्हणजे कारची हाऊस जरा फिटली आपली. A few moments later. गुड मॉर्निंग. चित्तोरगडच्या हायवेवर म्हणजे चित्तोरगडच्या सिटीमध्ये घुसलो आहे. रात्री 2 वाजता खाटू श्यामजीच्या इथून दर्शन करून निघालो. त्याच्यानंतर काही हॉटेल भेटली नाही आणि मग झोपायची इच्छा मरून गेली होती. मग डायरेक्ट अहमदाबादचा रोड पकडला होता. रस्त्यात तरी आम्ही गाडीत 1-1.5 तास झोपलो. आणि आता चित्तोरगडवर आहे. चाललो आहे मंदिरात. दाखवतो व्ह्यू तिथलं.
चुकीचा टाइम लागेल, चुकीचा दाखवते डिग्री, बाहेर ऊनले कडक आहे. A few moments later. फायनली गुजरातमध्ये एंटर झालो आहे. आणि हा पाव त्याच्या आईचं लग्न आहे, उशीर झालाय म्हणून पटापट 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 पळतोय. One eternity later. फायनली ॲट अहमदाबाद सिटी. One eternity later. अभी अहमदाबाद की शादी खत्म हो गई है और अभी आए हैं हम हमारे गाँव, माय नेटिव प्लेस. दिस इज माय विलेज, यू कैन सी. माझं गाव आहे सामडी, बनासकांठा डिस्ट्रिक्टमध्ये आमचे घर आहे. इकडं पुन्हा याच्या बॅक साईडला इथून पण एक रस्ता आहे, इथं पण एक रस्ता आहे. ही आपली गाडी. हे आता गावात लग्न आहे, वीर महाराजचं मंदिर आहे, गावात लग्न आहे, गावातले लग्न. खाली अहमदाबाद सुरत एक्सप्रेस हायवे आणि इकडं वरती मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवे व्हाया भरूच. नवीन एक्सप्रेस हायवे पूर्णपणे. मुंबई इकडून 432 किलोमीटर्स आहे. आपल्याला भरूच पासून टर्न मारायचं आहे. नाशिकला पोचलो, आता 7 वाजले. नाशिकला आल्या ट्रकच्या मागाले भारी गेले. दिस इज नाशिक. मशीन यू राइड, बट सबसे बेस्ट फीलिंग बाइक पे आती है. और इतने दिनों के बाद तो कार राइड पे अराउंड 3152 किलोमीटर चलाने के बाद सबसे बेस्ट बात, बाइक पे बैठने के बाद पूरी थकान उतर जाती है मेरी. अपना ये ब्लॉग इधर ही एंड होता है. घर भी आ गया अपना और थकान भी उतर गई है बाइक पे.